हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, मानव चंद्रावरती सर्वप्रथम कधी गेला होता? ऑप्शन ए 1950, बी 1969, बी 1977, डी 1989. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1969. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती म्हणजे नील आर्मस्ट्राँग. 1969मध्ये अपोलो 11 मोहिमेदरम्यान चंद्रावर गेले होते. 1969मध्ये नील आर्मस्ट्राँगने नासाच्या अपोलो 11 मोहिमेचा भाग म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती बनला होता. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या प्राण्याला शेतकऱ्याचे मित्र म्हणतात? ऑप्शन ए गांडूळ, बी साप, सी मांजर, डी कुत्रा. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गांडूळ. गांडूळ ज्या परिस्थितींमध्ये राहतात आणि प्रजनन करतात त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. ते शेतकरी मित्र म्हणून ओळखले जातात कारण त्यांचे कंपोस्ट माती समृद्ध करण्यास आणि भरपूर उत्पन्न देण्यास गांडूळ मदत करत असतात. त्यामुळे गांडुळाला शेतकऱ्याचे मित्र म्हणतात. प्रश्न तिसरा आहे, 1000 तलावांचा देश कोणत्या देशाला म्हणतात? ऑप्शन ए फ्रान्स, बी अमेरिका, सी फिनलंड, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिनलंड. फिनलंडला 1000 तलावांची भूमी असं म्हटलं जातं. फिनलंडमध्ये अंदाजे 1,68,000 एवढे तलाव आहेत, तर किमान 55,000 तलाव आहेत जे 200 मीटर रुंद आहेत. फिनलंड त्यांच्या मोहक जंगलासाठी देखील ओळखले जाते, त्यामुळे नैसर्गिक वैभवाची कमतरता नाही आणि इथे 1,79,000 बेटे देखील आहेत. प्रश्न चौथा आहे, भारतात किती भाषा आहेत? ऑप्शन ए 10, बी 22, सी 40, डी 51. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 22. भारतात एकूण 22 अधिकृत भाषा आहेत आणि त्या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीत अंतर्गत समाविष्ट देखील आहेत. ते आसामी, बांगाल, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, काश्मीरी, कन्नड, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, तामिळ, तेलुगू, संस्कृत, संताली, सिंधी आणि उर्दू अशा भारतात 22 अधिकृत भाषा आहेत. प्रश्न पाचवा आहे, राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे नाव काय होते? ऑप्शन ए बादल, बी पवन, सी सारंगी, डी वरील सर्व. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. राणी लक्ष्मीबाईंना राजवाडा आणि मंदिरादरम्यान ते घोड्यावर स्वार होण्याची सवय होती. कधीकधी त्यांना पालखीत देखील नेत असत. त्यांच्या घोड्यांमध्ये सारंगी, पवन आणि बादल यांचा समावेश होता. 1858मध्ये किल्ल्यातून पळून जाताना त्यांनी बादलवर स्वार केली होती. प्रश्न 6वा आहे, कोणते विटॅमिन जखमा भरून काढण्यास मदत करते? ऑप्शन ए विटॅमिन ए, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन सी, डी विटॅमिन के. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन सी. विटॅमिन सी हे जखमींच्या उपचारांसाठी सर्वात पोषक तत्वांपैकी एक आहे आणि त्याला दाहक प्रतिसादाचे नियंत्रण म्हणून मदत करते. विटॅमिन सी, ज्याला एस्कॉर्बिक ॲसिड देखील म्हणतात, जखमेच्या उपचारांच्या सर्व टप्प्यांवर हे सामील होतात. प्रभोक्षक अवस्थेत न्यूट्रोफिल, ॲप्टोसिस आणि क्लिअरन्ससाठी आवश्यक आहे. वाढीच्या अवस्थेत एस्कॉर्बिक ॲसिड संश्लेषण, परिपक्वता, स्राव आणि कोलेजनचा ऱ्हास होण्यास हातभार लावते. त्यामुळे विटॅमिन सीने जखमा भरून काढण्यास मदत होते.
प्रश्न 7वा आहे, भारतात सर्वाधिक हिरे कुठे आढळतात? ऑप्शन ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. बुंदेलखंड परिसरातील पन्ना शहराजवळ माझगवान खाणी म्हणजे भारतातील एकमेव औद्योगिक स्तरीय हिरांच्या खाणीसाठी मध्य प्रदेश ओळखला जातो. या खाणीची प्रतिवर्षी सुमारे 84,000 कॅरेट्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. ती केंद्रीय राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या मालकीची आहे. प्रश्न 8वा आहे, भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे? ऑप्शन ए बिर्याणी, बी पनीर, सी पुरणपोळी, डी खिचडी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खिचडी. खिचडी ही राष्ट्रीय भोजनच नव्हे तर प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख पदार्थच नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वही आहे. हे सहसा आराम, पोषण आणि संतुलनाशी संबंधित असते. त्याच्या अष्टपैलुत्व आणि अनुकूलतेसह खिचडी ही विविधतेतील एकतेचे प्रतीक बनले आहे, जी भारताच्या विविध पाकप्रकारांमध्ये महत्त्वाची आहे. प्रश्न 9वा आहे, लाल द्राक्ष कुठे आढळतात? ऑप्शन ए रूस, बी चीन, सी ऑस्ट्रेलिया, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. रेड ग्लोब ही खूप मोठी सीडेड लाल द्राक्षांची विविधता आहे, ज्यांचे मांस प्रामुख्याने टेबल द्राक्ष म्हणून वापरले जाते. कॅलिफोर्निया, चिली किंवा ऑस्ट्रेलियासारख्या या देशांमध्ये ही द्राक्ष आढळून येतात. या हंगामात खूप उबदार भागात घराबाहेर पीक घेतले जाऊ शकते, परंतु बहुतेक भागामध्ये कठोरपणे ग्रीनहाऊस द्राक्ष आहेत. प्रश्न 10वा आहे, भारतात सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन ए गुजरात, बी राजस्थान, सी जम्मू काश्मीर, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर. जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वात जास्त सफरचंदांचे उत्पादन करणारे राज्य आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे दिली हे देखील कमेंट करा. व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.